देवनहळ्ळी किल्ला. हा किल्ला मूळतः 1501 मध्ये मल्लबैरेगौडा यांनी बांधला होता. तो 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांच्या वंशजांच्या कारकिर्दीत राहिला. 1749 मध्ये त्यावेळचे म्हैसूरचे दलवई नंजराजय्या यांनी किल्ल्यावर हल्ला करून त्यावर ताबा मिळवला. पुढे जाऊन हा किल्ला हैदर अली यांच्या हाती गेला आणि त्यानंतर टिपू सुलतान यांच्या ताब्यात आला. पूर्वेकडे उन्मुख असलेली ही किल्लेबंदी दगडी बांधकामाने बनवली आहे. त्यात नियमित अंतराने 12 अर्धवर्तुळाकार बुरुज आहेत. या बुरुजांना चुना आणि विटांनी बनवलेल्या खोबणी म्हणजेच गन पॉइंट्स आहेत. टिपू सुलतान यांचे जन्मस्थान देखील किल्ल्याजवळ आहे. असे म्हटले जाते की टिपू सुलतान यांचा जन्म 1751 मध्ये याच ठिकाणी झाला.